गांजा तस्करी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मंगळवार 24 डिसेंबर रोजी सायंकाळी अमरावती बडनेरा मार्गावरून अटक केली। आरोपींकडून 3,66,880 रुपयांचा 18.28 किलो गांजा जप्त करण्यात आला। सय्यद मेहबूब सय्यद रहमान वय 62 वर्ष राहणार सुफियाननगर अमरावती, अब्दुल नाझिम अब्दुल कयूम वय 47 वर्ष राहणार हाजरानगर अमरावती व राजू मुंजाळे वय 62 वर्ष राहणार राजुरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। बडनेरा रेल्वे स्थानकावरून ऑटोतून शहरातील नागपुरी गेट भागात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ला मिळाली। या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अमरावती बडनेरा मार्गावर सापळा रचून संशयास्पद ऑटोला थांबविले। ऑटोतील तिघांची चौकशी करून त्यांची अंगझडती घेण्यात आली। त्यावेळी त्यांच्याजवळ 18.28 किलो गांजा आढळून आला। त्यानुसार तिघांना अटक करून त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला। ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे व योगेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, सतीश झोपाटे, फिरोज खान, सचिन बहाळे, विकास गोडदे, सूरज चव्हाण, किशोर खेंगरे यांनी केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।